हाय मित्रांनो, बोल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. आकांक्षाचा पहिला पेपर 1 वाजता संपला. पेपर झाल्यावर आकांक्षाने मला कॉल केला आणि मला तिला पिकअप करायला तिच्या एक्झाम सेंटरला बोलवले. मी गेलो की आकांक्षा लगेच मला म्हणाली, मला भूक लागलीये, चल काहीतरी नाश्ता करू. तेव्हा मी तिला घेऊन गेलो. तिला मी एका कॉफी शॉपमध्ये घेऊन गेलो जिथे नाश्ताची पण व्यवस्था होती. गेल्यानंतर मी तिला काय ऑर्डर करायचं ते कर म्हणलं. मग तिने ऑर्डर केलं. नंतर ऑर्डर येईपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. मी तिच्याकडे एकटक होऊन बघत होतो आणि ती सुद्धा माझ्याकडे एकटक होऊन बघत होती. तिला मी म्हणलं, "आज बघू नको." तर ती मला म्हणली का? तर मी हळूच म्हणलं, "मला फिलिंग्स येत आहेत तुझ्याबद्दल." तर ती हो का म्हणली आणि हसली. मी समजलं तिच्याकडून. पण ग्रीन सिग्नल आहे. मी लगेच तिचा हात हातात घेतला, हाताला किस केली आणि लव्ह यू म्हणलं. ती माझ्यासमोर आता फक्त ब्लॅक कलरच्या ब्रा पॅन्टीमध्ये होती. मी तिला म्हणलं, "खूप सेक्सी दिसत आहेस." त्यावर ती हसली आणि लगेच दुसरे कपडे घालू लागली. मी म्हणलं, "थांब ना, मला अजून थोडं दाखव ना." तर ती म्हणली, "नाही, नाही." नंतर तिला समजलं मी काय म्हणत होतो तर आणि लगेच कपडे घातले. ती थोडी शॉक झाली. मी म्हणलं, "आन्सर दे मला." तर ती म्हणाली, "मला थोडा वेळ दे देते मी." तर मी ठीक आहे म्हणलं. नंतर नाश्ता आल्यानंतर नाश्ता करत असताना मी सारख तिच्याकडे बघत होतो. ती फक्त हसत होती. नंतर नाश्ता झाल्यानंतर तिने कोल्ड कॉफी ऑर्डर केली. नंतर मी परत तिला विचारलं, "सांग ना आन्सर." त्यावर तिने फक्त मान हलवली. मी विचारलं, "काय सांग ना?" तर तिने मला हळूच कानात सांगितलं, "लव्ह यू टू." मी खूप खुश झालो आणि तिच्या हाताची किस घेतली. तिने पण माझ्या हाताची किस घेतली आणि तिला घेऊन गेलो सेंटरला. जाताना मग ती मला खूपच चिटकून बसली होती. तिचे बॉल माझ्या पाठीला लागत होते. मी तिला सेंटरला सोडले. आधीच तिला यायला उशीर झाल्यामुळे ती न थांबता डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये गेली. मी पेपर संपल्यानंतर तिच्या कॉलची वाट बघत होतो. तिने पेपर झाल्यावर कॉल केला मला, पण मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो. मी लग्नाला जाणार आहे हे मी तिला आधीच सांगितलं होतं. नंतर ती तिच्या गावी गेली. त्या रात्री मी लग्नात असल्यामुळे आणि ती पण प्रवास करून खूप थकल्यामुळे त्या रात्री काही बोलणं नाही झालं मामाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर जाऊन कॉल केला तेव्हा बोललो मी तिला. मी तिला सांगितलं तिला भेटून मी किती खुश आहे. तर ती पण मला म्हणाली की ती पण खूप खुश आहे. मी तेव्हा बाहेर माझी गाडी सर्व्हिसिंग करायला घेऊन गेलो होतो. तेव्हा तिला बोलत होतो मी. मी तिला म्हणालो व्हिडिओ कॉलवर बोलू. तर ती म्हणली, "हो, पण 5 मिनिट फक्त मला टायपिंग क्लासला जायचं आहे." मी ठीक आहे म्हणलं आणि व्हिडिओ कॉल केला. ती खूपच सेक्सी दिसत होती व्हिडिओ कॉल. मी तिला किस मागितली तर तिने दिली मला किस. तिने मला रिटर्न मागितली पण मी बाहेर असल्यामुळे तिला देऊ शकलो नाही. तिने समजून घेतले आणि म्हणली क्लास वरून आल्यावर बोलू आणि लव्ह यू म्हणली. मी पण लव्ह यू टू म्हणलं आणि फोन ठेवला. मी तिच्या क्लास कधी संपतो वाट बघत होतो. 4ला तिने मला कॉल केला आणि रूमवर जात असताना मला कॉल केला आणि रस्त्यांनी बोलत जात होती. घरी गेल्यावर लगेच तिने व्हिडिओ कॉल केला मला. मी पण साईडला जाऊन तिला बोलत होतो. ती मला म्हणली मी 5 मी म्हणलं का तर म्हणली मला कपडे चेंज करायचे आहेत, खूप गरमी होत आहे. त्यावर मी म्हणलं तू आधीच हॉट आहेस, तुला गरमी तर होणारच ना. ती हसली आणि म्हणली ठेवते. मी म्हणलं थांब कॉल राहू दे सुरू आणि माझ्यासमोर बदलती नाही म्हणली. मी प्लीज प्लीज म्हणलं तर तिने ऐकलं आणि लगेच पेनंट काढून टाकली आणि टॉप पण काढून टाकला. मी तिला तिच्या शरीराची तारीफ करत होतो. ती म्हणाली, "कोणी ऐकेल घरी गेल्यावर बोल." मी म्हणलं, "ठीक आहे." मी पटकन घरी आलो आणि तिला व्हिडिओ कॉल केला आणि बोलत असताना तिला म्हणलं, "आता दाखव." मी घरी आलो, घरी कोणी नाही. तर ती सुरुवातीला नाही नाही म्हणली आणि नंतर पटकन तिने तीच तर शर्ट काढून टाकल. आता ती माझ्यासमोर बरामध्ये होती. तिचे बॉल सेक्सी दिसत होते. ती तशी झोपली. तिच्या बॉलची तरी मला जस्ट निमंत्रण देत होती, "ये आणि चाट मला."